नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर सगळ्यांचे दिवाळीचे कामं आता सुरू झालेले आहेत, कारण 2-4 दिवसातच आता दिवाळी सुरू होणार आहे. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी. आणि सगळ्यांच्या घरी आता तर साफसफाई सुरूच असेल आणि त्याचवरून मुलांचे एक्झामसुद्धा सुरू आहे. तर धावपळ कशी होत आहे की घरची कामं पण आहेच, दिवाळीची साफसफाई पण आहे आणि मुलांची एक्झाम पण असल्यामुळे मुलांची अभ्यास पण घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे महिलांची तर कसरतच होत आहे. तर जशी माझी कसरत होत आहे तशी तुम्ही महिलांची पण कसरत होतेच असेल. कुणाकडे त्यांचे हजबंड, त्यांचे पप्पा, मुलांचे पप्पा अभ्यास घेत असतील, तर कोणत्या महिलांकडे महिलेला सगळं स्वतः करावं लागते. मुलांचा अभ्यास, घरची साफसफाई, घरचे कामं सगळे स्वतः करावं लागते. त्याच्यामुळे सगळी धावपळ होत आहे. तर बघा, मी पण आता माझ्या मुलांची एक्झाम सुरू असल्यामुळे मी पण आता मुलांचे अभ्यास वगैरे घेत आहे आणि तेच आता माझं रोजचं तेच रुटीन सुरू आहे. आता 2-4 दिवस तर ते तर करावंच लागेल, कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीचे कामं पण आहेत. साफसफाई झाली की मग फराळाचं करा, म्हणजे सगळं कामं सुरूच असतात. तर आता मी अद्विकाचा अभ्यास घेणार आहे. त्याचबरोबर कशाची भाजी बनवायची याचा पण विचार येते, कारण रोज मुलांच्या टिफिनमध्ये काही ना काही नवीन असं टिफिनमध्ये पाहिजे. मला रोज सकाळी उठल्यानंतर फरमाईश असते की मला हेच टिफिनला पाहिजे, तेच टिफिनला पाहिजे. पण रोज नाही, असं 8-10 दिवसांनीच, कारण माझी मुलं भाजीपोळीमध्ये खूप म्हणजे सफिशियंट त्यांचं पोट पण भरते. आणि मुलांना रोज रोज नाश्ता आपण वेगळं काही बनवून दिलं तर कसं त्यांच्या म्हणजे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे मी भाजीपोळी ही सगळ्यात म्हणजे जास्त त्यांना टिफिनला देत असते. असं म्हणजे दुसरा नाश्ता वगैरे तर आठवड्यातून एकदा तर होतच असतो. आणि मुलं आवडीने खातात पण. आपण रोज भाजीपोळी दिली की मग ते पण वैतागून जातात आणि मग कधीतरी असं वाटते की नाही, एकतरी दिवस त्यांना म्हणजे वेगळं काही दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना वेगळं काही बनवून देत राहते. आता तेच सगळ्यांच्या घरी हेच असते की मुलांच्या टिफिन काय बनवून द्यायचं, काय नाही बनवून द्यायचं, हेच सुरू असते. त्याच्यावरून आता ही माझी अद्विका आज म्हणत होती की मम्मी मला काहीतरी नवीन बनवून दे. तर मी म्हटलं नाही बेटा, आज तू भाजीपोळीच घेऊन जा, कारण तेच सफिशियंट असते. मी 2 दिवस नाश्ता बनवून दिला, पण आज मी तिचं काही ऐकलेलं नाही. आज भाजीपोळीच दिली तिला. आणि ती 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 समजते पण लवकरच. तिला सांगितलं समजून की समजून जाते, असं नाही की नाही समजत म्हणून. आणि रोज टिफिन पण फिनिश करून येते. मागच्या वर्षी तर इतकं म्हणजे त्रास दिला की टिफिन म्हणजे संपवूनच नाही यायची. टिफिन म्हणजे थोडं 2 घास खाल्लं की ती पूर्ण टिफिन वापस आणायची. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की ही टिफिन भाजीपोळी नाही खात, तिला नाश्ता सुरू केला. नाश्ता पण तिचं तेच होतं की अर्धं खायचं, अर्धं नाही खायचं. तर मागच्या वर्षी खूप त्रास दिला, म्हणजे अजिबात टिफिन वगैरे संपवायची नाही. तिच्या टीचरला पण मी सांगितलं, पण टीचरने पण सांगितलं की ही म्हणजे टिफिन संपवत नाही म्हणून. तर मग पण यावर्षी इतकं छान आहे की यावर्षी म्हणजे ती 3rd क्लासला आहे आता, आणि 3rd क्लासला गेल्यानंतर तिने इतकं म्हणजे छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि छान म्हणजे टिफिन वगैरे सगळं संपवून आणते आणि आपलं होमवर्क पण व्यवस्थित करत आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे पालकांना काय असतो की नाही, आपले मुलं म्हणजे होमवर्क केलं पाहिजे वेळेवर, म्हणजे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. तर हीच अपेक्षा असते. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या खूप गरज आहे, सबस्क्राईब करा आणि मला समोर